भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उंचीबाबत नगरपालिकेला निवेदन सादर। पूर्ण आकृती पुतळ्याची मागणी प्रशासनाच्या आश्वासनानंतर 25 मे रोजी होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। वऱ्हाड माझा न्यूज, दर्यापूर। नगरपालिकेचं सर्व पडल्यावर असते त्याचा ठराव वगैरे झालेला आहे। खासदार साहेब सांगतात सर तुम्हाला काही मी कोणाला डायरेक्ट बोलणारा प्राणी आहे। खासदार साहेब म्हणतात मी पैसा टाकणार, मग येईन खाल्ला का नगरसेवक आहे ना, का तुम्ही काम नाही लावा? पैसा वगैरे अजून टाकलेला नाहीये, दिशाभूल करून करणं कामाची गोष्ट नाही। केलेला आहे, त्याच्यावर तरतूद केलेली आहे। आता निधी कोणी कोणती मागणी घेऊन आली होती या ठिकाणी? 25 तारखेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व विद्यार्थी फेडरेशनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता। दर्यापूर बंदचं आयोजन केलं होतं। दर्यापूरचे आयोजन केल्यामुळे वरिष्ठांनी मला हे केलं की बा तुमच्या मागण्या आम्ही मान्य करतो, तुम्ही एक वेळा नगर परिषदमध्ये बैठकीला या। सुधाकर भाऊंनी विनंती केली, रामेश्वररावनी केली आणि पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा मला विनंती केली की बस समस्यानं जर मार्ग निघत असेल तर मग मोर्चा काढण्याचं काय काम। मी त्यांच्या शब्दाला मान देऊन आज नगर परिषदमध्ये बैठकीमध्ये आलो। त्यांनी मला सांगितलं की मी पुतळा बनवून देतो, त्यामुळे आम्ही चूप राहिलो। त्यांना आम्ही 1 वर्षाची मुदत देत आहे। 1 वर्षाच्या मुदतीमध्ये जर त्यांनी आमचं काम केलं नाही बाबासाहेबाच्या पुतळ्याचं, तर पुन्हा आम्ही आंदोलन करेल आणि उग्र आंदोलन करेल, याचासुद्धा मी नगर परिषदला इशारा देत आहे। तुम्ही या दरम्यान बोलताना खासदारांवर आरोप केले आहे। हां, माननीय खासदार महोदय म्हणतात की मी त्याच्यावर निधी टाकला, पण त्याच्यावर आज सुधाकर भाऊ बारसाकडे आणि रामेश्वरराव चव्हाण यांनी सांगितलं की त्याच्यावर कुठलाच निधी नाही, फक्त आम्ही ठराव घेतला, फक्त ठराव घेतला। म्हणजे खासदारांचा मग विरोध आहे। खासदाराचं काम आहे पुतळा बसवणे किंवा पुतळ्याचं संरक्षण करणे किंवा निधी देणे, हे माझं काम नाही, कारण ते आमदार राहिलेले आहेत, आता खासदार राहिलेले आहेत।